5 जण आम्ही कोकणात जायला निघलो. रात्रीचा प्लॅन होता. तर आम्हाला गाडीही अशी भेटली की जिचे ब्रेक लवकर लागत नाही. त्या गाडीची लाईट बी डिम. त्यात तामिनी घाट पार करून जायचं. सर्व घाटाला सुरुवात झाली. मला माहित नाही, मी हात बाहेर काढला आणि मी जस्ट एनर्जी फ्लो चेक करत बसलो होतो. कुठं काय एक एनर्जी हाताला घावली, परत पुढे गेलं तीच एनर्जी मला आतमध्ये जाणवली गाडीला हाताला. अत्तरच्या वासावरती ते मागं आला असं. अर्ध्या घाटामध्ये मेन घाटामध्ये बसले की छन 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 आवाज ऐकू आला. मग पुढे गेलो तर छन 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 छन. अजून पुढे गेले की तलवारी मारतात. अर्धा निम्मा दामिनी पर्यंत छन 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 हा आवाज सुरू होता. आणि ती बसली कुठं होती? टापावर. तिकडनं एक व्यक्ती येताना दिसत होती मला. त्या व्यक्तीची तो आंध्रामध्येही चमकत. जेव्हा फार्म हाऊस मध्ये आलो ना, तर खिडक्या वगैरे वाजवल्या नुसता काय 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 आजूबाजूला अख्खे ते जमा झाले. त्रिशूल होता माझ्यासोबत. मी तो खिडकीपाशी लावला, दारापाशी लावला. त्या दिवशी आमच्या चौघांचे प्राण संकटात होते. येता येता एक गोष्ट राहून जात होती. ती होती राखणदार. मुलाच्या मागावर होता. तो समोर बसलाय तो व्यक्ती, पण तो व्यक्तीच नाहीये. राखणदाराच्या मध्ये वाट्यामध्ये गावलेल्या व्यक्तीला तो 3दा माफ करतो. तीनदा तुला तुझ्या घरापर्यंत आणून सोड, पण चौथा जर तू त्याच्या वाट्यामध्ये दिसला तो तुला सोडत नाही, तो तुला घेऊनच जाईल. आणि परत दामिनीमध्ये थांबलो आणि मला परत तीच दिसते जी टापावरती बसली होती. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पटेल या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा लाडका अजय दादा इथं आलाय. अजय, खूप खूप स्वागत आहे. कसा आहेस? बस दुर्गा मातेची कृपा आहे. मी तुला परत एकदा आग्रह करेल की आपला पॉडकास्ट सुरुवात काली माताच्या नामस्मरणाने होते, प्रार्थनाने होते, तर आपण तिथून सुरुवात करावी. ध्यान मंत्र घेऊया. अगदी बरोबर. डोळे बंद करूया. ओम ह्रीस्तोम श्रीस्तोम बुद्धिर्बोध लक्षण लज्जा पुष्टी तथा तुष्टी स्तोम शांती शांती परदेवतः. चराचरामध्ये निहित असलेली जगदंबेला माझं वारंवार कोटी कोटी प्रणाम असो. मी माझे गुरु मंदारजी त्यांना स्मरून आणि तुमच्या आतमध्ये निहित असलेल्या जगदंबेला स्मरून पॉडकास्टला सुरुवात करा. दादा, तू आता मगाशी उल्लेख केला की तू कोकणात गेला होता आणि तुला तिथं काही अनुभव आले, तर ते आम्हाला ऐकायला आवडतं. कोकणाचा अनुभव सांगायचा झाला की तो माझा पर्सनल अनुभव आहे. ठीक आहे, अशा कोणत्या केससाठी वगैरे मी गेलो नव्हतो. इच्छा होती भरपूर कोकण बघायची. माझ्या आयुष्यातला पहिली कोकण ट्रिप होती ही, आणि एवढी खतरनाक निघेल मला माहिती, ही मी विसरणार नाही कधीच. मी, माझा भाऊ, आत्याचा मुलगा आणि भावाचा एक मित्र होता तो, आणि एक शिष्य आहे माझा जित म्हणून तो. आम्ही 5 जण होतो आणि 5 जण आम्ही कोकणात जायला निघलो. रात्रीचा प्लॅन होता. एक तर आम्हाला गाडीही अशी भेटली की जिचे ब्रेक लवकर लागत नाही. आणि घाटाचा रस्ता. दुसरी गोष्ट अशी होती, ती गाडी एवढी मोठी होती, तिचं नाव बी मला माहित नाही. जीप टाईप होती अशी काहीतरी. सोमो नाही, टाटाचं असेल काहीतरी असेल ती गाडी. ठीक आहे, मोठीवाली. आणि त्या गाडीची लाईट बी डिम. त्यामध्ये निघायचं रात्री आम्हाला. चालवणारा ड्रायव्हर फक्त एक, माझा शिष्य. मला गाडी येत नाही, भावाला कॉन्फिडन्स नाही, हे दुसऱ्यांना बी दोघांना येत नाही. आणि त्यात तामिनी घाट पार करून जायचं. रात्री आम्ही 12ला वगैरे काहीतरी निघलो. 12 म्हणता रात्री 1 वाजला असं वाटतं. नाही, 12लाच निघलो होतो. निघलो, जाताना फुल खुश होतो बरं का. पण ते गाडीचं ऐकून मला ऑलरेडी टेन्शन आलं. हे 4 लेकरांना घेऊन जायचं तिकडं. आणि गाडी रमत डुमत आम्ही गेलो, दामिनी घाटापर्यंत पोहोचलो. आता दामिनी घाटामध्ये पोहोचल्यानंतर ना विषय असा झाला की जेव्हा घाटाला सुरुवात झाली तेव्हा खूप ऐकून होतो, आणि आयुष्यात पहिल्यांदा दामिनी पाहिलं. आणि मला एवढी खास, म्हणजे माझं काय मला माहित नाही, मी हात बाहेर काढला आणि मी जस्ट एनर्जी फ्लो चेक करत बसलो होतो. कुठं काय घावतंय का. आणि एक एनर्जी हाताला घावली, म्हणजे एक एनर्जीचा जो व्हायब्रेशन, स्पर्श म्हणू शकतो, तो हाताला झाला. आणि मी हात आतमध्ये घेतला. नंतर जवळ थांबलो. परत पुढे गेलं तीच एनर्जी मला आतमध्ये जाणवली गाडीला हाताला. आत आली असेल. आत आल्यासारखी जाणवली गाडीला हाताला. तुला गरम वाटलं, थंड वाटलं, कसं? अरे वेगळा अनुभव असतो. असं की कसं सांगू तुला, एकदम असं फोर्सफुली पाणी येतं त्याच्यामध्ये आपण हात घातलं कसं वाटतं ते.
तसा अनुभव जरा दमट असतं असं ते हवेमध्ये हात बुडवून असं तुला असं वाटून पाण्याच्या आतमध्ये वेगळं तो वातावरण हलवतो. थोडस. हा नाही सिरियसली तुला जाणवत तू पाण्यामध्ये हात घालतो हा, हा. हवेमध्ये बी हात फिरवल्यानंतर ना. मग जरा शांत बसलो. ऑलरेडी सगळेजण होते सोबत. म्हटलं कोणी घाबरायला नको आधी तिथं आम्ही नाही. हा तर भाऊ तो आत्याचा मुलगा भावाचा मित्र नवीन आमची पहिली एक तर तो कुठला युपीचा तो तर एकुलता एक ड्रायव्हर. त्याच्यामुळे एवढा पुढचा किस्सा काढला. आता ऐक तो युपीचा हिंदी जित माझा शिष्य तो बंगाली. बापरे. हा आम्ही तिघं महाराष्ट्रीयन. एक गॅन गेलेला आमच्यामध्ये. एक साऊथचा सोडला की बाकी सगळे तुम्ही संपूर्ण भारत प्रवास कर. असे आमचे लोक घेऊन चाललो कमी. आणि थोडं मध्यभागी पोचलो आम्ही. तर त्या शक्तीला म्हणजे मी बाहेर काढून टाकलं. पण झालं असं की एक तर माझ्यापाशी काही नाही इन्स्ट्रुमेंट वगैरे माझे काही नाही. ट्रिपला चाललोय कुठे घेऊन जाणार. मला कळलं एक गोष्ट अशी की माझ्या बॅग अत्तरच्या बॉटले मी घेऊन फिरतो हमेशा. त्या अत्तरच्या वासावरती ते मागं आला असं माझ्यामध्ये तरी. स्ट्रॉंग स्मेल. आम्ही गाडी चालवली अर्ध्या घाटामध्ये मेन घाटामध्ये पोचले की छन 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 आवाज ऐकू आला. म्हटलं फक्त मला येतो म्हणून मी बिंदास होतो. पुढे गेलो छन 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 स्पीड वाढला. मग माझ्या भावाला ऐकू आला. अजून पुढे गेले की तलवारी मारतात असा छन 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 तलवारी छन छन छन. मग त्या गाण्याला ऐकू गेला माझ्या आत्याच्या पोराला. मग जितला बी ऐकू गेला. सगळ्यांची तंत्रली होती. ठीक आहे मी आणि मला त्यांनी कळून दिलं नाही की त्यांना बी आवाज ऐकू येतोय का काय. म्हटलं फक्त मला एकट्याला आवाज ऐकू येतोय. भाई दामिनी मला असं वाटतं अर्धा निम्मा दामिनी पर्यंत छन 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 हा आवाज सुरू होता. आणि ती बसली कुठं होती टापावर. लिटरली ती तापावरती बसले. ते जसा दामिना खाली उतरला आम्ही मग तिकडे गेल्यानंतर थांबल्यानंतर ना मग तेव्हा ह्यांनी सांगितलं आम्हाला बी आवाज येत होता. म्हणतो अरे बापरे वाटलं फक्त मला आवाज येत होता. पण त्या बिहारी माझ्या भावाच्या मित्राला आवाज गेला नाही. तो निवांत झोपलाय. त्याला विचार तुला आवाज आहे का भाई. तो मेरे को कोणसा बी आवाज सुनाई नाही दी. ठीक आहे असं करून आम्ही कोकणामध्ये पोहोचलो. आत्याच्या मुलाच्या फॉर्म हाऊस होत ते. तिकडे गेल्यानंतर ना एकदम भकास गावाच्या बी बाहेर कुठं जंगलामध्ये टाकलेलं ते फार्म हाऊस. मोबाईलला रेंज नाही. तिकडे रेंज इश्यू खूप. पाणी बी आणायचं तर सिटीतनं आणायचं सगळं काय सिटीतनं आणायचं. गेल्यानंतर जरा बरं वाटलं. रात्रभर झोप नव्हतं झालं. जरा झोपून वगैरे फ्रेश झालो. भाई तिथं संध्याकाळी 5-5:30लाच अंधार पडतो. 5-5:30लाच अंधार पडतो. मग मार्केटला गेलो मग सगळं सामान वगैरे आणलं आणि त्या रात्रीचाच किस्सा काढला. ठीक आहे विषय असा झाला. सामान वगैरे सगळं आणलं आम्ही. जेवण वगैरे करून मस्त झालं. मग जरा म्हटलं जरा बाहेर फिरावा. तर एवढा अंधार भाऊ हा माईक बी असा तिकडे दिसणार नाही समोर तुला. एवढा खतरनाक अंधार त्या. मग सगळेजण वेगवेगळे झाले. मी माझा भाऊ आम्ही फिरत होतो आणि ते जितच्या फ्रेंडचा फोन आलता. तो तिकडं म्हणजे रस्त्यावरती गेला ना एक मचान बांधलेलं आहे तिथं असं झोपडी माझा. तर तिकडे गेलं की तिथं रेंज यायची. तो तिकडं फोनवरती बोलतोय. मला असं वाटतं वाजले असं रात्रीच्या 8-8:30 काहीतरी समथिंग. आणि मग फिरलं वगैरे परत आतमध्ये. परत बाहेर गेल्यानंतर ना विषय असा झाला की तिकडनं एक व्यक्ती येताना दिसत होती मला बचानाकडनं. त्या रस्ता आहे असं त्या रस्त्यापासून. आणि मी म्हंटल सगळ्यांना चला आतमध्ये. माझ्या भावालाही म्हटलं चला आतमध्ये किंवा सगळ्यांना म्हणत होता जितला आवाज दिला त्याला म्हटलं चला आतमध्ये. आता आतमध्ये रूम फार्म हाऊस मध्ये भाई 4 टॉयलेट आहेत. तरी त्या माझ्या भावाच्या मित्राला बाहेर मुतायचं. त्याला आवाज येतो. मी त्याला आवडून बोलला भाई उधर सुसू मत करना. तरी तो जो समोर येत होता ना त्याच्याकडं थांबून त्याच्याकडे बघून म्हणजे असं तोंड करून सुसू केली. त्याला तो दिसलाच नाही. कोण येतो म्हणजे माणूस होता काय कसं. तो राखणदार होता. आणि तो तुला दिसला. मला दिसला माझ्या भावाला दिसला. साधारण गेटअप काय होतं म्हणजे काय सांगायचं झालं की गेटअप उंच असतं खूप. एक 7 फूट. इथं एक काय म्हणतात मेंढराचं लोकर नसतं का ते घोंगडी गुलाबी शेला कमरेला. डोक्याला बी गुलाबा पालोटा शेला आणि पांढरा धोता आणि काठी. एकदम सिंपल लुक. गळ्यात एक तावीत वगैरे असू शकतो. म्हणजे एवढं मला थोडं बडोबा कशी दिसतात तसा लुक म्हणू शकतो. पण एवढा अंधारामध्ये क्लिअर दिसला पण गळ्यामध्ये काहीतरी लटकत होतं. पण एक गोष्ट अशी होती त्या व्यक्तीची तो अंधारामध्येही चमकत. मग तो जेव्हा चमकायला लागला तेव्हा मला कळलं काहीतरी वेगळ्या गोष्ट आहे म्हणून सगळ्यांना आतमध्ये घेतो. बरं हा आतमध्ये आला बी. आतमध्ये जेव्हा जसं आम्ही आतमध्ये आलो
चैतन खोटं बोलत नाही तुला, आणि असंही मी बोलत नाही. जेव्हा फार्म हाऊस मध्ये आलो ना, तर खिडक्या वगैरे वाजायला लागल्या अशा, आजूबाजून सगळं असा कोलाहल, माझा कान बधीर झालते, मला असे आवाज ऐकू येतात. हम्म. प्रेतात्म्याचे म्हणा काय कशाचे म्हणा, नुसता काय 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 आजूबाजूला अख्खे ते जमा झाले होते. 3 बेडरूमचा तो विला होता, पण तरी आम्ही हॉलमध्ये गाद्या टाकल्या. तो हॉल बी लांब सडक, मरणाचा मोठा. हॉलमध्ये गाद्या टाकल्या असं चिपकून, म्हणजे विचार कर, बेडरूम असून आम्ही हॉलमध्ये झोपतो. हॉलमध्ये झोपले. हॉलमध्ये गाद्या टाकल्या, सगळ्यांना हॉलमध्ये झोपवलं. त्याच्यामध्ये त्याचा मित्र माझ्या भाऊ, तो वेगळ्या धुंदीमध्ये भाई गाणे लावलेत, गाणे ऐकत त्याचं काय चाललंय काय, कारण इथं सिच्युएशन काय, त्याचं काय वेगळं चाललंय. मग देवाची कृपा म्हण काय म्हणा, मला काही कळलं. माझ्या गुरुचा धावा केला, माता कालीचा धावा केला, काय नव्हतं बी माझ्यापाशी, फक्त एक अत्तरची बॉटल आणि त्रिशूल होता बहुतेक माझ्यापाशी तेव्हा होता. मग मी तो दारापाशी ठेवला होता. करेक्ट, हा त्रिशूल घेऊन, हा सगळीकडे मी त्रिशूल घेऊन जातो. त्रिशूल होता माझ्यासोबत, मी तो खिडकीपाशी लावला, दारापाशी लावला आणि आतमध्ये सगळ्याला झोपायला लावला. पण आम्ही आतमध्ये निवांत झोपलो, पण बाहेरचे रक्षण कोण करतंय? तिला योग्य वेळी म्हणू शकतो भैरव सरकार धावून आले, काय म्हणू शकतो, एक लहानसं छोटस कुत्र्याचं पिल्लू, ते रात्रभर त्यांच्यासोबत लगडत होतं. सकाळ झोपेतनं जाग उठली झाली की मग बघितलं ते कुत्र्याचं पिल्लू समोर आहे, दारामध्ये बसलं, कुठनं आलं काय आलं काय माहिती. आणि ते पुण्याला आणलंय बरं का मी. पुण्यात आहे. नाव ठेवलं का? मल्हार. मस्त, छान. मल्हार नाव ठेवलं त्याचं. म्हणजे एक खरं गोष्ट सांगू तुला, त्या दिवशी आमच्या चौघांचे प्राण संकटात होते आणि वाचवले त्या मल्हारने. मग येताना संध्याकाळ झाली, परत गाडीमध्ये, आता आम्हाला वाटलं सगळं, मला स्वतःला वाटलं की सगळं संकट मिटलं, आता बघू पुण्याला जाऊन काय करता येईल. मग त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो. दुसऱ्या दिवशी परशुरामाचं ते सगळं बघितलं आणि तिथं बी एक अलौकिक चमत्कार घडला. ते मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही परशुरामाच्या इथं काय झालं ते. तो मीही बघितला, माझ्या भावानेही बघितला आणि गणेश माझ्या आत्याचा मुलगा त्यांनीही बघितलं तिथं काय झालं काय नाही. मग तिकडनं आम्ही एक बीच वरती गेलो. आता तुला हे माहिती असेल की समुद्रातटी महादेवाची सेवा केल्याचं पुण्य किती असतं, लाखो कोणा जास्त असतं. मग मी शिवलिंग केली, मस्त त्याची पूजा करत बसलो. तो म्हटलं प्रणाम करावा आणि विसर्जित करून द्यावा. शिवलिंग वगैरे बनवली आणि म्हणजे लोक एवढे विचित्र आहेत आत्ताच्या काळामध्ये. म्हणजे सेम बीच वरती मी शिवलिंगची पूजा करतोय आणि बाजूला थोडं अंतर सोडून लोक तिथे दारू पितात, सिगरेट पितात, असलेले नाना चाळे करतात. ते गावकऱ्यांना ते दिसत नव्हतं. गावकऱ्यांना काय दिसलं, हा व्यक्ती इथं बसलाय, आजूबाजूला गर्दी केली रे माझ्या लोकांनी, हे काय आहे, हे तर चालत नाही, असं हे ते. त्यांना वाटलं काय चाललंय काय नाही म्हणून. एवढे विचित्र लोक आहेत तिथं. मला म्हणतात हनुमान चालीसा पडके सुना. तुला म्हटलं मेरे को नाही आता. मीच म्हटलं मेरे को नाही आता. मला बघायचं काय करतं काय नाही. ठीक आहे. मग माझ्या भावांनी जिद्दीने तो मॅटर कसा बस सॉल्व्ह करा. म्हणजे मला हे किस्सा मी हटकून सांगितला असा की जिथं मी महादेवाची सेवा करतोय, शिवलिंग घातलंय, त्यांना त्याचा आक्षेप होता की हे करू नका. पण बाजूला लोक दारू पितात, सिगरेट पितात, मुली फिरवतात, त्यांना त्याचं काही नव्हतं. म्हणजे तुला कळतं मेंटॅलिटी कशी आहे. मग ते चालतंय, पण हे चालून घेऊ शकत नाही. मग असंच ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जन वगैरे केले, तिथनं निघलो. त्या दिवस होता आमचा पुण्याला यायचा, 1 नाईट स्टे. ते कोकणामध्ये फिरल्यासारखं मला वाटलंही नाही खरं सांगू तर. इथं रात्रभर ते सगळं हे झालं, दुसऱ्या दिवशी हे असं सगळा मूड माझा ऑफ. दुसऱ्या दिवशी निघलो, रात्रीच निघलो होतो आम्ही. येता येता एक गोष्ट राहून जात होती, ती होती राखणदार. तो त्या मुलाच्या मागावर होता. त्याचं नाव तर मी घेत नाही ऑन कॅमेरा, मित्राचा भाऊ होता, त्याच्या तो मागावरती होता. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतरही मला असं जडजड वाटत होतं, काहीतरी राहिलंय. बघितलं की त्याच्यासोबत राखणदार होता. म्हणजे तू इमॅजिन करतो, एवढा मॉडेल, फुल बॉडी वगैरे बरं का त्याची, खूप चांगला आहे. तो काहीतरी कॅटलिट काहीतरी करतो याच्यामध्ये, स्पोर्ट्समध्येच होतो. तो तिथं बसलाय, समोर बसला होता, आम्ही मागे बसलो होतो. तो समोर बसलाय तो व्यक्ती, पण तो व्यक्तीच नाहीये. तिथं शेला पाकोटा घातलेला एखादा व्यक्ती बसलाय, हे मी बघू शकतो. कसं बस त्या राखणदाराला हँडल केलं.
आता परत मला कोकणात जायचं त्या कामासाठी. आता पुढची गोष्ट सांगू शकत नाही, नाही नाही. कारण की झालं ते. राखणदार खूप लोकांचे दैवत आहे, आराध्य दैवत आहे. तर खूप लोक त्याच्यावरती हट होऊ शकतात. हम्म. असा होता माझी कोकणाची ट्रिप, जी आयुष्यात ना भूतो ना भविष्य अशी ट्रिप झाली माझी झाली. कोकणाची. बघू आता. खरंय खरंय. आणि जसं तू म्हटलं की राखणदार बऱ्याच लोकांचे दैवत सारखे ते खरंच राखणदारी करतात तिकडे तिकडे जे Obviously. जे चुकीच्या गोष्टी करतात त्यांना हा. ते विरोध करतात. आता मी राखणदार. त्याला सांगितलं होतं त्याच्या हा. वाटेमध्ये हा मुतला म्हणून ह्याला त्याने हा शिक्षा देण्यासाठी किंवा बाबा त्रास देण्यासाठी हम्म. ते आहेच. म्हणजे तुम्ही जर तसलं काही केलंच म्हणजे नाही. एक विचार कर की खरंच माझ्या दुर्गा मातेची कृपा म्हण किंवा माझ्या साधनेचं बळ म्हणा, जर मी तिथं नसतो हम्म. आणि खरंच माझे ह्या लोकांनी तिकडे जाऊन हे केलं तर हे घरी पोचले असते का? नाही. खरंय. नसते पोचले रे. कारण राखणदार लोकांना वाटतं मस्करी नाही. राखणदाराच्या मध्ये वाट्यामध्ये गावलेल्या व्यक्तीला तो 3दा माफ करतो, 3दा तुमच्या घरापर्यंत आणून सोडतो. हम्म. हे सत्य आहे. तुझा 3दा तुला तुझ्या घरापर्यंत आणून सोड, पण 4था जर तू त्याच्या वाट्यामध्ये दिसला तो तुला सोडत नाही, तो तुला घेऊनच जाईल. मग गेली का निघून? मी सोडलं. हा. दामिनी जशी उतरायला लागलो तसं हा. मी परत तिला मुक्त केलं. काय करणार आहे मी आणून तरी तिला इकडं. ते त्यांच्या एरिया पुरता ते आपल्या सोबत हे राहतात. त्यांना काही हम्म. दिसलं वास आला तर मग ते असतात. पण तामिणी आता घाटाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात. रिअल आहे दामिनी. मी हो. माझा पर्सनल अनुभव सांगतो. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला असे अनुभव मिळू शकतात, तर बाकीच्या- सामान्य व्यक्तीला तर मिळणार. Yes, yes, yes. खूप मजेशीर पण नाही म्हणता येणार पण कसं आहे ते एखादी पण गोष्ट तुम्ही- आमच्यासाठी म्हणजे हा, मजा करायला गेले पण ते सिरियस गोष्टी तुमच्यासोबत म्हणजे घडल्या. एक गोष्ट सांगू का, त्या गोष्टीमध्ये सिरियस फक्त मी होतो, बाकी सगळी नुसती मजा घेतली. मजा केली. त्याला माहितीये की तू संभाळले का भाई. अरे भाई पण माझा मेरा तो देखो. अगदी अगदी बरोबर आहे. आणि कसं आहे किती आपल्याकडे पॉवर असली तरी आपण उठसूट अरे पण कोणाला काही नियम असतात, त्या challenge नाही नियमांचं करता येत ना. उल्लंघन म्हणजे नाही करू शकत. तुम्ही नियम पण ब्रेक करता आणि म्हणतात की माझं तेवढी शक्ती, तर हे योग्य मग- नाही. हा चुकून झालं असेल तर त्या गोष्टी माफ पण होतात माफी तुमचं. मागतो मी. हा अगदी बरोबर. तू सांगतोय की तिकडे जाऊ नको बाबा, सुसू नको, पण तरी त्या भावाला तिकडे जायचं, तर मग हे मग आडवपणा आला ना तो की उडता ते रांगावर घ्यायचा प्रकारच येतो. मग घेतला त्यांनी ते. अशा गोष्टी होतात, विचित्र होता. विचित्र होतात. तर मी त्या मुलासोबत कधी ट्रिप करणार नाही. मी गाठशी बांधलंय. एक वेळेस ती गाडी परवडली तुला बिना गाडी ब्रेकची. परवडलेली आहे बिना ब्रेकची. तो नको. अरे राखणदार म्हणजे आता मी तरी सांगितलं नाही, मेन किस्सा एवढा Yes, मोठा yes. आहे, मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. नाही. मी तुला सांगेल, अगदी, अगदी. पण जे मेन होतं, जे जसं घडलं ते तरी सांगितलं. Yes. तुम्ही काळजी घ्या आणि असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे विसरू नका. थँक्यू सो मच अजय दादा, तुम्ही आलात. परत आपण भेटूयात. नक्कीच. कमेंट्सवर प्रश्न आलेत की लगेच आपण नवीन सेशन्स घेऊयात तुमचे. नक्की. थँक्यू सो मच.